मित्र हो, नमस्कार. आज आपल्याकडं आग्रा घराण्याचे श्रेष्ठ गायक पंडित गोविंदराव अग्नी आलेले आहेत. आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत बरं का. अर्थात ही बातचीत म्हणजे त्यांची मुलाखतच आपण घेणार आहोत. त्यांची मुलाखत घेण्याचा सुयोग मला लाभला यात मला आनंदही होतोय, अभिमानही वाटतोय आणि या बाबतीत मी स्वतःला भाग्यशाली समजतो. मी बरीच वर्ष पंडित गोविंदरावांच्याकडे गाणं शिकलो आणि शिष्यानं आपल्या गुरुची मुलाखत घेणं हा एक योगायोग आहे असं मी समजतो. पंडितजींच्याकडं रागरागिणी यांचं भरपूर भांडार भरलेलं आहे बरं का. आग्रा घराण्याचे जे काही बुजुर्ग गायक आहेत त्या गायकांच्या मालिकेत पंडितजी फार वरचे गायक आहेत यात तीळमात्र शंका नाही. तर आपण आता पंडितजींच्याकडे वळूया. नमस्कार पंडितजी. नमस्कार. पंडितजी, तुम्हाला लहानपणापासून गाण्याची आवड निर्माण झाली ते तुमच्या घराण्यात कुणी गाणार झालं का? म्हणजे गात होतं का? म्हणजे तुमचे वडील म्हणा किंवा आजोबा म्हणा. कारण काही गोष्टी अनुवंशिक असतात. तेव्हा कोणी गात होतं का? आजोबा कीर्तनकार होते. बरं. तसंच माझे वडील पण कीर्तनकार. असं असं मग त्यांच्या मागणं तुम्ही गात असत आणि त्यांची सर्वच कीर्तन होत असत. हो. अरे वा वा, छान छान. तरीच म्हटलं काहीतरी संस्कार असावे लागतात नाही का. पंडितजी, तुमच्या गाण्याच्या आवडीमुळं तुम्ही नाटक कंपनीत गेला. हे खरी गोष्ट आहे ना? हो. ती कुणाची नाटक कंपनी होती? म्हणजे तुमची पहिली नाटक कंपनी कुणाची होती? रंगदेवता रघुवीर सावकार. बरं बरं. यांची कंपनी होती आणि त्यांचा मडगावला मुक्काम होता. बरं. काय हां. तर मडगावला मुक्काम होता आणि मी घरून आलो. अच्छा. हां, कंपनीत राहायला. तर रघुवीर दादा म्हणाले की तुझ्या वडिलांनी घेऊन ये. बरं. तेव्हा मी ठेवीन. असं असं आणि त्याप्रमाणे मी तिकडे राहिलो. असं. त्याच्यानंतर त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. हां, म्हणजे तिथं तुम्हाला गाण्याचे प्राथमिक धडे रघुवीर सावकारांनी दिले. अरे वा वा वा. सुरुवातीचा गुरु खरोखर चांगला असावा लागतो नाही का? वा वा, छान छान छान. नाटक कंपनीत तुम्ही सुरुवातीला बालनट म्हणून काम करत होता का? बालनट म्हणून? हो. बरं बरं. ही कुठलं नाटक होतं ते? असं काहीतरी चिलया का काहीतरी असं काम? स्वर्गसुंदरी. स्वर्गसुंदरी असं. आणखी कुठलं तरी होतं ना? हो. हां. बरेच होते. भोळाशंकर होतं, स्वर्गसुंदरी, बरोबर, लाडकी लक्ष्मी. हां. बरं, मला असं सांगा की त्यावेळी तुमची कामं काही अतिशय गाजली बरं का. असं मी ऐकलंय. त्याच्यामध्ये त्यातली काही गाणी बिणी अतिशय लोकांना फार आवडली. ती कुठली गाणी होती हो? म्हणजे सर्वसाधारण असं. आता काय आठवत नाही मला. बरं बरं. पण चांगली होती. 2-2, 3-3दा समोर पडायचा. बरं, आता एक महत्वाचा प्रश्न विचारतो बरं का. कारण स्त्री पार्ट वगैरे तुम्ही करत होता का? हो. कारण तुम्ही आता जरी वयस्कर झालात तरी तुमच्या जवानीमध्ये म्हणे तारुण्यामध्ये निश्चितच सुंदर दिसला असला पाहिजे. आणि गाणारे सुंदर नट म्हणजे सुरुवातीला त्यांना स्त्री पार्टच देत असं तसं मी ऐकलंय. तेव्हा तुम्ही करत होतं का त्यावेळी स्त्री पार्ट वगैरे? कुठल्या भूमिका साधारण तुम्ही केल्या? तर संशयकलामध्ये रेवती. अरे वा. हां हां. अश्विन शेठ. बरं बरं. अशी बरीच कामं तुम्ही बरीच कामं सगळ्या जुन्या नाटकातनं तुम्ही काम. हो. आणि हिंदीवरचं नाटकं होती आमच्याकडे, त्याच्यामध्ये पण मी कामं केलं. हां हां. असं आहे. हां, गोविंदराव, आता परिस्थिती अशी झालेली आहे ही जुनी नाटकं आहेत ना, ही आता जवळजवळ होतच नाही आणि त्यातली गाणी कोणालाही येत नाही. माझ्या दृष्टीसमोर फक्त तुम्हीच मला दिसतात की त्यातली हे म्हणजे फार फार जुनी शकुंतल म्हणा की सौभद्र म्हणा, ही जी जुनी नाटकं आहेत यातली गाणी आता जवळजवळ बाद झाली. ही फार वाईट गोष्ट आहे. या बाबतीत तुम्हाला कोणी भेटले होतं का की बाबा गोविंदराव ही गाणी आम्ही बसून घेऊया किंवा त्यांचं रेकॉर्डिंग करूया? नाही, असं 1-2दा कोणीतरी म्हणालं मला. पण काय पुढं प्रगती काहीच नाही. कारण तुम्हाला वरेकरांची नाटकं माहित आहे. हो. त्याच्यानंतर खाडीलकरांची नाटकं कोणीतरी करायला पाहिजे हो, नाही का? नाहीतर ही सगळी गाणी जातील नाही तर तीच भीती आहे फक्त. हो. असं कारण साहित्य संघाचे लोक सुद्धा सगळे माझ्याकडे पाठवतात. असं असं. तुम्ही त्यांच्याकडे जा.
असं बरं, आता मला एक सांगा की नाटक कंपनीबरोबर तुम्ही मुंबईला गेलात हो आणि मग तिथं तुम्हाला शास्त्रीय गायनाकडे तुम्ही वळलात, बरोबर आहे की नाही? हो. मग तुम्हाला तिथे तुम्ही गेलात कसे आणि सुरुवातीला कोणाकडे गाणं शिकलात? मी गेलो सरळ कंपनीत राहिलो. बरं. आपले वसंतराव आणि गोपीनाथ सावकार हो 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 हे होते हो मदतीला. बरोबर. तिकडे राहिलो. बर. त्या लोकांना गाणं पसंत पडलं. म्हणजे मी नाटकातली गाणी हो हो मी अधना न शिवे भीती मना वगैरे. हो मनापान म्हटलं हो हो हे बरे म्हटलं मी. हम्म. आणखी बरीच 5-6 गाणी माझ्याकडून म्हणून घेतली. असं असं. हा हां हां. आणि तेव्हापासून सुरुवात झाली. बर. आणि त्यांनी शिकवायला सुरुवातच केली. कुणी ते कोणाकडे रघुवीर शिकलात? सावकारने. अच्छा, ते झालं. पहिलं हे साधू बरं, हृदय जरा बोलत. हा, ते शिकवलं. नाही, मुंबईला गेल्यानंतर तुम्ही शास्त्रीय संगीत प्रथम कुणाकडे शिकला? हा, मुंबईला गेल्यानंतर शास्त्रीय संगीत आमचे आग्रेवाले. हां. नाही, त्यापूर्वी मला वाटतं निळकंठ बुवाकडे शिकत होता का तुम्ही? निळकंठ बुवा चिखलीकर, हो हो, कोल्हापूरचे. हा, ते त्यांच्याकडे मला आले होते, बरोबर. हिरो करता आणलं आणलं होतं. होतं त्यांना. हां. बर. पण त्याच्यानंतर तुम्ही मुंबईला गेलात हो. आणि आग्रेवाले मला वाटतं खादिम का? हुसेन, अनवर हुसेन, बरं, या दोघांकडे तुमचं दोन शिक्षण झालं. दोघांनी शिकवलं. वा वा वा, छान. म्हणजे 8-8, 10-10 वर्ष शिकवलं. हां हां. आता एक गंमत आहे बरं, की आग्रा घराण्याची गायकी आहे की नाही, ही थोडीशी इथे तुम्ही त्यांच्याकडे शिकला म्हणतात आणि तुमच्या गाण्यामध्ये आग्रा घराण्याची जी बंदिस्ती आहे ती उत्तम प्रकारे दिसते, याबद्दल शंका नाही. आग्रा घराण्याची त्याबद्दल अगदी म्हणजे ख्यातीच आहे की हो. उत्तम चिजा ते लोक बांधतात आणि स्वच्छ त्याचं हे असतं सगळं, म्हणजे हो, हो, हां. परंतु तुमच्या गळ्यात ती गायकी दिसत नाही. कारण काय, आग्रा घराण्याची गायकी थोडीशी रेकून अशी असते. आमचे पी.एल. देशपांडे यांच्या भाषेत सांगायचं, पी.एल. देशपांडे म्हणाले एकदा सहज बोलता बोलता की अतिशय रेकून गातात म्हणून आग्रेवाला लोकांना अतिरेकी म्हणतात, म्हणजे अतिशय रेकून गातात. बरं का? तर तसं काही तुमच्यात दिसत नाही. हे कसं काय? नाही तर आग्रे घराणे म्हटल्यानंतर ते तसा आवाज करून गाण्याची एक प्रथा आहे, तसं तुम्ही काही केलं नाही, नाही का? बरोबर, माझ्यात दिसणारच नाही. हां, बरोबर आहे. हा, कारण मला काय आहे, मी स्वर म्हणा, ताल, हो, हे सगळीकडे लक्ष देऊन बरोबर. पाहिजे तेवढंच हे करणार. पाहिजे ताण द्यायचा नाही, ताणायचा नाही. हां हां, बरोबर आहे. काय का, हं. आमच्या समोर ठेवूनच हे झालं पाहिजे. हां. आणि तुम्ही काय जे गाता हो ते इथं लागलं पाहिजे. हो, बरोबर आहे. आधीच गळ्याला. हो, बरोबर आहे. कारण गळा हा मध्ये आहे, मस्तक इकडे आहे, हो, हृदय सगळ्या खाली. कल्पना इकडे येतात, हो हो पण त्या बरोबर उतरू शकत नाही. हो हो, त्याला याची जोड द्यावी लागते, तेव्हा ते बरोबर आहे. तुम्ही संगीत नाटकांना काही काही नाटकांना तुम्ही चाली दिलेल्या आहेत. ही कुठली नाटकं तुम्हाला आठवतं का? बरेच दिलेले. हं. विषकन्या, पुदा भावेचं, हो. त्याला दिलेले, अडळपद. हं. त्यानंतर मला वाटतं विद्याधर गोखल्यांचं कुठेतरी नाही, ध्रुवाचा तारा काय. हो, चमकला ध्रुवा हो. चमकला. त्याच्यामध्ये अगदी छान गाणं आहे अगदी. हो. मला माहीत नाही आता आठवत पण काय, ओम नमो भगवते वासुदेवाय, असं काहीतरी फार सुंदर एक गाणं आहे त्याच्यामध्ये. ते कुठला राग साधारण समजायचा तो आपण? काय राग? हो, का आपलं आज तुमच्या डोक्यात आलं की आपण असं करूया म्हणून ते आलं? तसंच आलं, ते मुद्दाम केलेलं नाही. मग घट्ट झालं, कल्पना आली बरोबर, डोक्यात. पण अतिशय सुंदर आहे ते. हो, त्याचं रेकॉर्डिंग मला वाटतं बागुलचं आहे, बागुलने ते म्हटलं. कृष्णनाथ बागुल. हो, वा वा, छान. आता मला असं सांगा की तुम्ही कॉन्फरन्सेस वगैरे इथे तुमची गाणी वगैरे झालीत का? हो, चिक्कार झाली. हां. कुठे कुठे गेलात तुम्ही? अमरावतीला गेलो, बर नागपूर, बर त्याच्यानंतर अमृतसर. बर, असं तिकडे गोल्ड मेडल सुद्धा मिळालेलं होतं. होय का? रामभाऊन आणि मला. रामभाऊ मराठे. हो, वा, दोघांना. अच्छा असं असं. आणखी दुसरं एक तुमची म्हणजे एक तिकडे मद्रास, म्हैसूर, हां. तिकडे मद्रासला माझे 6 प्रोग्राम झाले, होय का? अरे वा. फिजिक्स सर्कलमध्ये. अच्छा अच्छा.
असं आहे. हं. मग बेंगलोरला 2-3 प्रोग्राम झाले. बरं बरं असं असं म्हणून असं सगळं हिंदुस्थान जवळजवळ फिरलं आहे. हा, पंडितजी हां. एक तुमची खासियत म्हणजे अगदी खास आहे बरं का, ती म्हणजे तुमची लय. म्हणजे लय ही उपजतच माणसाला असावी लागते. लय आणि सूर. हा, सूर तर सूर आहेच, पण, हां. पण कुठलाही तबलजी बसला का मला एक आठवतं. तिन्ही पाहिजे. हो. त्रिवेणी संगम आहे तो. आता तुमचं वय किती आहे? आता 81 चालू आहे. हो, वा वा वा. गोविंदराव, खरोखर 81च्या मानानं तुमची तब्येत वगैरे अतिशय चांगली आहे हो. भगवंताची नाही इच्छा. भगवंताची कृपा. आणि हा, तुम्ही ही- सुद्धा आयुष्यात फार चांगले आणि वाढला. बऱ्याच लोकांना काय माझ्याकडून पोचवायला पाहिजे. हो हो, नाही बरोबर. का? हो, खरी गोष्ट आहे. तुमच्यासारखे असतील ते. अर्थात ते लक्ष देत नाही माझ्याकडे. नाही, मी देतो हा लक्ष. बघूया आता. काही लक्षातलं थोडं जरी मिळालं तरी हो, पुरे. बरोबर आहे. तुमचे शिष्य पुष्कळ आहेत ना, मला वाटतं आणखी. हो, हा. बरेच आहेत. साधारण कोणाकोणाला जवळजवळ शिकवलं? 20-25 याच्यावरचीच होते. हो, आणि चांगले गायक आहेत. काय मला वाटतं बकुल पंडित तुमच्याकडे शिकत होते. हो. असं अजित पण अलीकडे शिकत होता ना? बकुळ शिकत होते. अजित शिकलेला आहे. अरविंद. अरविंद. हां, बरोबर. डॉक्टर अरविंद ओक. हो हो, बरोबर. आणखी राजेंद्र जोशी. हो हो हो, बरं. त्या सगळ्या बरेच छान आहे ते सगळे. निर्मला गोपटे हं, हं. ते पण शिकलेले होय म्हणजे का? का. अरे वा वा, छान. आता तुम्ही शिकवण्या करता का? हो. जाता शिकवण्या? अजून करतो. बरं, अजून करता नाही? वा वा. बाकी गाणं हे कधी माणसाचं म्हातारा होत नाही. नाही. माणूस एखाद्या वेळी म्हातारा होतो, हो. एखाद्या वेळी नाही होतोच तो. हां, पंडितजी, बोला. काय आहे की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक कलाकाराला आपल्या डोळ्यासमोर काही आदर्श ठेवावे लागतात. हो. बरं का? तसं तुमचे आदर्श होते का कोणी? तुम्ही डोळ्यासमोर कोणी आदर्श? हो. हं. होते आणि आहेत. बरं. कारण पहिल्यांदा मी जेव्हा मुंबईला आलो बरं. त्यावेळेला मला यांची अब्दुल करीम खान अब्दुल करीम खान. बरं ते त्यांच्याकडे शिकायची इच्छा होती. बरं. काय हं. मन तिकडे गेलो होतं. हं. पण ते जमलं नाही. असं असं. कारण इथं राहायचं मुंबईला. हं. मुंबईला राहायचं म्हणजे त्याला चालणार कसा हं. माझा, नाही का. हं. म्हणून मी इथंच राहिलो. हं. आणि परशुराम कामोलकर तबलजी. तबलजी, हां, हो. बरं. ते मला खासाहेबांच्याकडे घेऊन गेले. अच्छा. खादिम हुसेन आणि अनवर हुसेन. हां, त्यांच्याकडे घेऊन गेले. हां, त्यांच्याकडे घेऊन गेले. हं. आणि तेव्हापासून सुरू झालं. हां. भरपूर मला खजाना मिळाला. हो हो, काय त्यांनी प्रश्नच नाही. दाखवले. हो. काही वादच नाही, भरपूरच त्यांच्याकडे होतं सगळं. म्हणजे नटचे प्रकार, कानड्याचे प्रकार, हां. यांचे प्रकार, हो. 10-12 असे. होय ना? मग भरपूर आहे. फक्त घेणारा पाहिजे. हो, तोच मला वाईट वाटतं. बरोबर आहे. खरं आहे. आणि केसरबाई केरकर हो या आदर्श आदर्श दाखव. फयाज खा हो. यांचे मी कमीत कमी केसरबाईंचे मला वाटतं 50 पाऊंडचे प्रोग्राम ऐकले असतील. असं ना? वा वा, छान. फयाज खा पण तसेच. बर. अब्दुल करीम खानचे थोडे ऐकले. हं. आणि ते ऐकून नुसता जाऊन झोपत नव्हतो. हं. ऐकून चालू आपलं लगेच असं असं. तंबोरा घेऊन बसणार वा, वा, वा. पहाटेचा. हो, तर तसा तसा वेळ आणि ती लागतो. गोडी होती म्हणून अजूनपर्यंत हे आहे बरोबर आहे. की कोण आहे. खरं आहे. तालाला जरा बाहेर गेला नाही जमला. हं. सूर पक्का पाहिजे हं. असं माझं म्हणणं. हो हो, बरोबर. मग तुम्ही पाहिजे त्या पण विचार करा. हं. खरं आहे. आता शास्त्रीय संगीत याचा प्रचार आता लोकात जास्त होतोय का शास्त्रीय संगीत मागं आलं आहे, या बाबतीत तुम्हाला काही सांगायचं आहे का? आवड वाढतेच आहे. हं. मी आता माझा अनुभव म्हणजे कुठं विरार, तुमचं वसई या बाजूला जे प्रोग्राम होतात कोणाचे, बरं. हो हो, त्याच्यावरून सांगतो मी. असं असं. ही गर्दी असेल हं. बरोबर. हॉल भरलेला हो, आणि ते शेवटपर्यंत असे बसतात, वावा देतात. बरोबर. आपल्या म्हणजे गोव्यामध्ये याच्यावरून हे दिसतं की शास्त्रीय संगीत वाढतंय. हां, मला पण वाढतंय. तसंच वाटतंय. इथे गोव्यामध्ये माझ्या लहानपणी
औषधाला सुद्धा एक गवई नव्हता. हो हो, पण मला माहित आता आहे ना. अक्षरशः म्हणजे काही मंडळी या गाण्यावर जगतात व्यवस्थितशीर, हो, असे इथे झालेलं आहे. तंबोरा दिसत होता का? नाही, एक तारीख सुद्धा दिसत नव्हती. मापसा पणजी हो. कुठून तरी आणायला पाहिजे होता. माझ्या बैठका होत होत्या ना इकडे. हो, ते काय परिस्थिती होती. हो. आणि मला पण असं वाटतं की मग? शास्त्रीय संगीताची गोडी लोकांना आवडायला लागली, आवडायला म्हणजे वाढायला लागली. वाढायला लागले. पंडितजी, जसे शास्त्रीय संगीतात तुमच्यासमोर तुम्ही आदर्श आता सांगितले, फैयाज खान किंवा आपले केसरबाई वगैरे, नाट्यसंगीतात कोणी आदर्श होते का तुमचे? कारण बरेच वर्ष तुम्ही नाटक कंपनीत सुद्धा काढलेली आहेत. हो. नाट्यसंगीतामध्ये सौभद्रमधले अर्जुन, बर. कृष्ण हां. हे सगळे पात्र असलेलं नाटक म्हणजे सौभद्र. सौभद्र. हो आणि ते मी आधी म्हणजे कृष्णराव गोरे बिरे होते, हो हो. नानासाहेब चाफेकर, बर. बंडोपंत सवनी, हां हां. असे लोक जे होते हो. त्यावेळेला पाहिलेलं नाटक. बर बर. आणि आता हां. ह्याच्यात बराच फरक आहे. हं. पण प्रयत्न केला तर तसे होऊ शकते. होऊ शकतील हो, हो. असं वाटतं. हो, बरोबर आहे. नाही, प्रयत्न तर केलेच पाहिजे. हां. आता कोणीतरी मी लोकांना हेच सांगतो की ही आमची नाटकं थांबली, केल्याशिवाय होत नाही. तेच ही नाटकं थांबली एवढ्यासाठी की नवीन गायक आणि नट्या वगैरे अशा तयार होत नाहीत, कारण यासाठी कष्ट करावे लागतात. हो. अहो, गाणं न शिकलेला माणूस ही गाणी गाऊच शकणार नाही, कारण ती जवळजवळ शास्त्रीयच गाणी आहेत. हो. नाही का? फक्त मराठी शब्द पडलेले आहेत त्याला. असो, आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो बरं का. अलीकडच्या नवीन कलावंतांना तुम्ही थोडंसं काहीतरी सांगावं असं मला वाटतं. उपदेशपर असा तुमचा जो नाही. अधिकार आहे. देश काय करायचा एवढाच की याच्याकरता जीव मारला पाहिजे. आमचे खासदार वगैरे म्हणायचे, हं. अरे इसके लिए तो जान मारना चाहिए, बरोबर आहे. 5-5, 6-6 घंटा बैठना चाहिए तानपुरा हाथ में लेके. बरोबर. त्याशिवाय होणार नाही. हो. हो, तुम्ही आपलं अर्धा तास जरा सही केलं हो आणि गेले. बाकीची प्रॅक्टिस कोण करणार? हो. सुराची प्रॅक्टिस असते, तालाची आहे, बंदिशी बरोबर राहिले पाहिजे, हं. नाही का? बरोबर. त्या व्यवस्थित लोकांच्या समोर मांडता आले पाहिजे. बरोबर. नाही तर कसं होणार? मग आजकाल असं झालं. केलं तर होईल म्हणून मी म्हटलं हं. होण्यासारखं आहे. बरोबर आहे. हा. बरं गोविंदराव, हो. तुम्ही इथं आलात बरं का, आणि अतिशय उत्कृष्ट आणि मोलाची अशी माहिती आम्हाला तुम्ही दिलीत, याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि माझ्यातर्फे आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.